आता लगेच स्टार्ट करून टाकायचं. काय बोललं सगळं? आता हे टाकू का? चला लेट्स गो. फायनली 4 तास बडबड. बाय, झोपा आता. चिकू खाणार लंच त्याच्या झाडाचे चिकू. ते कुठे चाललोय आपण? हो, आळंदी. त्याच्यानंतर अजून एक सिक्रेट प्लेस. आळंदी आमचं सांगून झालंय. नाही सांगितलं का? सांगितलंय. अरे बसून घ्या ना, कोणासाठी थांबलात? बसा. सगळे सिनियर सिटीजन त्या गाडीत आहेत आणि ऑल यंग जनरेशन. हाय यंग जनरेशन, या गाडीत आहे. काय ऑलवेज ड्रायव्हरचं हे सो असं पण आलोय आळंदीला. फॉर द फर्स्ट टाइम आली आहे मी. तू किती वेळा आली आहेस? तू नाही, मी तशी आली असेल. मी पण फर्स्ट टाइम आली आहे. शिवानी खूपदा आली. मग आपल्याला शिवानी आपल्याला सांगेल इकडे कुठून कसं जायचंय. ठीक आहे, चलो लेट्स गो. बघूयात आज जरा एक्सप्लोर करूयात. पुण्यभूमी अफोट कथा त्यांच्या समाधी दर्शनासाठी आता आपण जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. येस, आम्ही तिकडे आलोय. आपल्याला मम्मी थोडी थोडी काही रस्त्यावरती इन्फो द्यायचं आहे. सुवर्ण पिंपळ्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने 1,00,000 प्रदक्षिणा घातल्या होत्या. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला आणि ते एवढे विद्वान होते. चांगलं दिसतंय. गुड जॉब. छोटासा लाव. खरंच छोटा लाव. भारी इकडे 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 नाही राहू दे. देवदर्शन झाल्यावरती सगळे मस्त बसले जातात. वाव, नाईस. दादा काहीतरी स्टोरी सांगतायत. काय सांगतायत आम्हाला काय ऐकूच येत नाहीये. ठीक आहे, जाऊ दे, आपण नंतर ऐकू. आमचं दर्शन झालं आहे. नाव हो, छान वाटलं, मजा आली. सांग आळंदीबद्दल आता. तुम्ही सांगा ना, तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला भारी वाटलं. इन्फो दे ना थोडीशी आमच्या ऑडियन्सला. What is this यार शिवानी, तू खूपदा आली आहे. बघ ना, सांग, इन्फो दे. चल, असं नाही चुकीचं. मम्मी सांग. तू नाही आली का? मी आली फक्त. हे शाय गर्ल. पोती 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 खरेदी झालेली आहे. वातावरण कॉल्स फॉर मिसळ. लेट्स गो. उपवासवाले मंडळी नाही. Look at the weather, guys. तिकडे मम्मी.
टी लवर्स टी पिताना इन दिस सुहाना मौसम. समजलं का या लोकांना काही कळत नाही मौसम बिसम. तिने काय पेले काय प्यायलंस कसं होतं ते लस्सी होती की किती काय मँगो मस्तानी होती काय कळलं नाही. हा रस हे बघे या कुठे पण चालू होतात. हा काकू काकू कुठे पण चालू होतात. अच्छा जाऊ दे मग कट गाईज लुक ॲट द वेदर. मे महिन्यात कुठला पाऊस पडतो एवढा पाऊस पडलाय. म्हणजे कशी लागली सांग. गोवन इज युअर फेवरेट गाणं आहे तुझं. मी तर खरंच काकूबाई वाटते. तर अवतार बघून बोललीस ना. अगं ही म्हणते ती आम्ही काय पण म्हणू तू का बोलतेस. काय काय अगं स्वतः मी जे इथे आलोय ते खूपच नॉट एक्सप्लोर्ड प्लेस आहे. वडू आहे. तर तुम्ही छावा मूवी बघितला असेल तर त्याच्यामध्ये जिथे संभाजी महाराजांना बांधून ठेवलं होतं ज्याच्या त्यांच्यावरती 40 दिवस अत्याचार केले होते ते हे वालं प्लेस आहे. स्वतः मी तुम्हाला इथे नेणार आहोत. सो तुम्हाला जमलं तर तुम्ही पण नक्की या प्लेसला. ही संभाजी महाराजांची समाधी आहे. इथे त्यांना बांधून ठेवलं होतं. जे कवी कलश आहेत त्यांची इथे आहे समाधी. सो त्यांना इथे बांधलं होतं. संभाजी महाराजांना इथे बांधलं होतं. इथे त्यांचे 40 दिवस खूप हाल केले होते. त्यांना बांधून ठेवलं होतं. त्यांची जीभ काढली होती, नख काढली होती. सो हे सगळं जे घडलं, डोळे काढले होते, ते सगळे इथे घडलं होतं. आणि त्यांचे छोटे छोटे पीसेस करून त्यांना हे केलं होतं. तर आता हे जे बघितलं तर तिथे ते जे 2 जण आहेत बापूजी शिवले आणि पद्मावती शिवले यांनी त्यांचे सगळे पार्ट्स होते जे भेटले तितके ते शिवून हे केले. तर आता पाहिलं आपण ते त्यांचं स्मारक होतं. आणि जिथे त्यांचे पीस करून जिथे फेकलं, आता हे सगळे वर्ड्स आय नो रॉंग आहेत बट आय कांट हेल्प. तर मग आपण आता तिकडे जाणार आहोत बघायला म्हणजे तिथे काय काय आहे तिकडे समाधी त्यांचे अंत्यसंस्कार केले ते ठिकाण. तिथे अंतिम संस्कार त्यांचे करण्यात आले होते. सो आपण आता त्या प्लेसला जाणार आहोत. चढणं शिवले काय आहे तर त्यांनी शिवलं होतं म्हणून त्यांचं सरनेम शिवले. त्यांना पाण्यात ते त्यांचे बॉडी पार्ट्स भेटले होते. तर त्याच्यानंतर त्या सगळ्यांनी औरंगजेबांनी सांगितलं होतं की तुम्ही ते सगळे नाही, त्यांना हात पण नाही लावायचे. तरी सुद्धा यांनी जाऊन गोळा केले. त्याच्यानंतर त्याला शिवले म्हणून त्यांचं सरनेम शिवले हे पडलं होतं. आणि या गावाचं पण नाव वडू आहे बिकॉज त्यांना ओढत आणलं होतं. त्यांना संगमेश्वरला पकडलं होतं पण त्यांना इथं आणलं होतं औरंगजेबाच्या छावणीमध्ये.
इथे आहे ना छावणीमध्ये आणलं होतं, ओढ्यात आणलं होतं. सो दॅट इज द रिझन या गावाचं नाव वढू आहे. आता आपण जिथे चाललोय दॅट इज तुळापूर. सो आता आपण आलोय तुळापूरला. इथे आणि इथं तीन नद्यांचा संगम आहे. 3 नदींचा संगम आहे आणि इथे हो. संभाजी महाराजांचं मुळा मोठा या तीन नद्यांचा इथं संगम आहे. ते पुढे होऊन भीमा नदी होते. जी आपण मगाशी पाहिली ती, ज्या आपण ब्रिज वर आलो ती वाली. आणि इथं संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केले. राईट. सो आता हे दाखवते हे कसं आहे. इथे खूप लोक येतात बिकॉज हे एकदम रूट टच आहे. हा मग अशी आपण त्या स्पॉटला गेलो होतो तिकडे कोणच येत नाही, कारण का जास्त लोकांना ते माहिती सुद्धा नाही. आणि थोडं आतमध्ये आहे. पण ऍक्च्युली ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तिकडे आपल्याला जाऊन कळतं बापरे. खरंच गुजबम्स येतात तिकडे आपण गेल्यावर. तिकडे गेल्यावरती आपल्याला ते सगळं आठवतं. महाराजांना कसं बांधून ठेवलं असेल आणि इथेच होते महाराज, 40 दिवस त्यांच्यावरती अत्याचार केले. अत्याचार केले. खरंच गुजबम्स येतात, फक्त बोलायला नाही बट सिरियसली. दोघी बसले पडणार नाही ना. टुडे इज नाही, टुडे काय बघेल आता लास्ट स्पॉट ऑफ द डे. आम्हाला जागा मिळते तिथे आम्ही टेकतोय. आम्ही सकाळी 5 वाजता खूप ऐकू येते तुम्हाला. आता लास्ट इज खंडोबा, जिथे आम्ही संध्याकाळी येणार होतो घरी जाऊन. ऑलरेडी लेट झाला होता, कधी घरी जाणार, परत कधी येणार. सो आम्ही आता जाता जाताच विचार केला जाऊयात. आणि आता एप्रिल महिना चालू आहे की कोणता महिना चालू आहे कळत नाही. पाऊस पडतोय, एवढी थंडी लागते ना इथे. सगळे काय बोलतात त्याला, जॅकेट घालून बसते. आणि आता मम्मी ओटी घेते. ओटी नाही काय म्हणतात, तळी घेते. लेट्स गो. रणवीर सिंग, डोंबिवलीचा रणवीर सिंग येतो. रणवीर सिंग आणि खंडोबा. रणवीर सिंग खंडोबाला कुठे आले? खंडोबाला कसे आला?